नंतर पलटी मारली। मूळ प्रश्न असा आहे की जवळपास आमचं आता सीट वाटपाचं जवळपास ठरलेलं आहे आणि या अंदाजमध्ये अमरावती ही जवळपास काँग्रेसकडे येईल अशा पद्धतीची आज आपल्याला सांगता येईल। आज आमची इथं जी मीटिंग आहे ते आमचे प्रभारी रमेश चन्नीथलाजी मधल्या काळात आपण जे 3 महिन्याच्या पहिले जो आढावा घेतला होता संघटनात्मक, तो आढावा घेण्यासाठी इथं आलेले आहे। निवडणुकीच्या तयारीला काँग्रेस पार्टी लागलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये विशेष करून विदर्भात काँग्रेसला मोठ्या प्रमाणात यश प्राप्त होते, महाविकास आघाडीला यश प्राप्ती होते। भाजपनी जो आता सर्वे केला त्याच्याजवळ मध्ये 40 जागा या महाविकास आघाडीला दाखवल्या जाते आहे। त्याची चिंता भाजपला लागलेली आहे, स्वाभाविक आहे। आताच देशाचे प्रधानमंत्री महाराष्ट्रात येऊन गेले नाशिकला, पुन्हा आता ते येऊनच राहिले। म्हणजे महाराष्ट्रामध्ये भाजप घाबरलेली आहे। भाजपचे नेते जे महाराष्ट्रातले ते निष्फळ ठरलेले आहेत, म्हणून प्रधानमंत्री मोदयांना प्रचारक म्हणून इथे यावं लागते आहे, असं चित्र आपण पाहतो। वंचित बहुजन आघाडीची 20 तारखेला इथे जाहीर सभा आहे आणि आम्हाला अशी माहिती मिळते की त्या दिवशीच अमरावती लोकसभेचा वंचितचा उमेदवार ठरणार आहे अशी माहिती। बघा, त्यांच्याबद्दलची चर्चा आमच्याकडे नाही आहे। ते विशेष करून पवारसाहेब आणि उद्धव ठाकरे साहेबांची चर्चा करतात आहेत, त्यामुळे तिकडे काय चाललेलं आहे त्याच्याबद्दलची आमच्याकडे माहिती नाही। प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं की त्यांना राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा